आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघा इथे ओके. स्वानंदी अगं किती सुंदर दिसतेस. बघ तरी स्वतःकडे एकदा. छान दिसतेस. काय झालं? सॉरी संचिता मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या लग्नाला नकार दिलाय आणि आता इट्स ओके स्वानंदी. हे बघ जे झालं ते झालं. जे काही झालंय ते आता टाळता येणार आहे का आपल्याला? नाही ना. मग पण यापुढे जे होणार आहे ते आपण आपल्या मनाप्रमाणे करूच शकतो ना. स्वानंदी या सगळ्यात तुझा काहीच दोष नाही. हे बघ स्वानंदी, जे माझ्या नशिबात होतं ते मला मिळालंय, मिळतंय. जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळतंय. माझा तुझ्यावर अजिबात राग नाहीये. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. तरीही आता पण वगैरे अजिबात नाही या काही. स्वानंदी लग्न ठरलंय अगं तुझं, ते सुजित बरोबर. कळतंय तुला? खुश असायला हवंस तू. वेडी आहेस का? त्या फालतू गोष्टींचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. आता सगळं छान होणार आहे. त्यामुळे तू स्माइल कर. बरं स्वानंदी, तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? काय? स्वानंदी कशी ग तू? सुजित ना खाली एक ठक तुझ्याकडे बघत बसला होता. नजर हलतच नव्हती त्याची. मला काय वाटतं माहितीये का, सगळ्यात जास्त ना सुजितचीच नजर लागणार आहे तुला. पण नको ग, तुला कुणाचीच नजर लागता कामा नये. इतकी गोड दिसतेस. बघ स्वतःकडे बघ एकदा. छान दिसतेस ना. बरं तू बस, मी पाणी पिऊन येते, मग जाऊया खाली. आणि कसलाही विचार करू नकोस, मी आहे. स्वानंदी, तू जर समजत असशील की तुझ्या या लग्नासाठी मी खूप खुश आहे, तर तुझ्यासारखी मूर्ख तूच आहेस. अंकलनी हा मूर्ख निर्णय घेतलाच आहे, पण त्यांच्या विरोधात बोलून काहीच फायदा नाही. मी आता विरोध करून तमाशा केला तर माझं आणि सुजितचं लग्न ते कधीच होऊ देणार नाही. स्वानंदी, आज फक्त तुझा साखरपुडा होतो. तुमचं लग्न लागेपर्यंत माझ्याकडे खूप वेळ आहे. काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. अरे काय म्हणे, किती वेळ झाला, अजून पत्ता नाही त्यांचा काही. संचिता, खूप छान तयार केलंयस ना स्वानंदीला. आणि स्वानंदी, तू खूप सुंदर दिसतीस. सुजितराव कुठे आहेत? अरे तो पण म्हणाला ना मी तयार होऊन येतो म्हणून. अरे मुलगी असून लवकर आली, ह्याचा पत्ता. अंकल आला सुजित. या सुजितराव, राजविंडे दिसताय तुम्ही. स्वानंदी ये इथे, ये ये. हा 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 हा, काय जोडा दिसतोय. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. वा. चला आपण रिंग एक्सचेंज करूया. या स्वानंदी, सुजितरावांना रिंग घाल बरं. एक मिनिट थांब. मणी, अरे फोटो काढतोयस ना. ये.
सुजितराव, आता तुम्ही अंगठी घाला बरं. अरे सुजित, ही अंगठी सटकली कशी काय? स्वानंदीच्या बोटाला सैल बसते का? अरे मणी, तू नीट बघून तिच्या मापाची आणली नाहीस का? हो साहेब, मी बरोबर मापाच्या आणल्या होत्या. अरे मणी, मग सटकली कशी? बरं तू स्वतः बघ बरं, ती नीट बसते की नाही. काय ना, पुन्हा सटकून गोंधळ व्हायला नको. अशुभ असतं ते. अरे पटकन बघ. साहेब मी मग काय मी बघू का? अरे मग तूच बघ आणि तपासून बघ की रिंग मापाची आहे का काही गडबड केलीस तू. साहेब, रिंग परफेक्ट आली. आमच्या सुजितरावांचाच वेंधळेपणा आहे हा. बरं ठीक आहे, काढ बरं ती अंगठी.